नमस्कार मंडळी सध्या कलियुग आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. असाच एक भाचा दुपारच्या टायमाला घरी येतो. कामावरून दुपारच्या टायमाला तो घरी येतो. कामावर घरी आल्यानंतर मामीला त्या ठिकाणी वेगळ्या अवस्थेत तो पाहतो. मामी झोपलेली असते, गार झोपलेली असते आणि तिचं काही वगैरे साडी वगैरे असेल ती वरी गेलेली असते. त्यानंतर ती जो भाचा आहे त्या भाच्याची भावना बदलते. भाचा वेगळ्या रूपाने त्या ठिकाणी त्या महिलेला, त्या मामीला बघतो आणि मामीला चिटकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. त्यानंतर मामी जागी होते आणि त्याला विरोध करते. त्याला समजावून सांगते की तू बाळा भाचा आहेस, माझ्या पतीचा भाचा काय आणि माझा भाचा काय एकच आहे. अशा गोष्टी तुला सोबत नाहीत, तू सध्या लहान आहे, या गोष्टी तुला करणं सोबत नाहीत असं ती समजावून सांगते. परंतु ते विरोध करते, मामी विरोध करते, परंतु भाचा ऐकत नाही. भाचा चिटकण्याचा प्रयत्न परत परत करतो, काहीतरी अश्लील चाळी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. भाचा ऐकायला तयार होत नाही आणि याच रागाच्या भरात भाचा आपल्या मामीचा खून करतो. नेमकं प्रकरण काय आहे, सत्य घटना काय आहे, याच्यावरती थोडक्यात आपण नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला सत्य घटना अशाच काही पाहायला मिळतील. तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. ज्या पद्धतीने हे कलियुग आहे, कलियुगमध्ये काय होईल काय सांगता येत नाही. कोणावर भरोसा ठेवायचा हेही सध्या समजत नाही. असंच एक जोडपं बाहेर राज्यातील या नाशिक या ठिकाणी काम करण्याकरता आलं होतं. तो जो पुरुष होता, त्या पत्नीचा जो नवरा होता त्याचं नाव सुदामा होतं आणि महिलेचं नाव क्रांती होतं. जवळपास दोघांचं वय 30 ते 35 या दरम्यान होतं आणि या ठिकाणी त्यांचा व्यवसाय होता गुपचूप विकण्याचा. कारण तर बाहेर राज्यातील लोक आल्यानंतर ते काही ना काहीतरी कामं करण्याकरता या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्या राज्यात येत असतात. नाशिक या ठिकाणी ते काम करण्याकरता आले होते. काम करत असताना महिला गुपचूप बनवून द्यायची आणि तुझा पती आहे तो बाहेर नेऊन गुपचूप विकायचा, दिवसभर राबराब कष्ट करायचा आणि संध्याकाळी आपल्या घरी यायचा. एका ठिकाणी त्या नाशिक या ठिकाणी त्यांनी खोली रूम भाड्याने घेतली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरू होता. सगळं काही सुरळीत होतं. दोघांचा गुण्यागोविंदाने संसार चालू होता. फारसे काही पैसे सुद्धा जमवले होते आणि असं सर्व काही गोष्टी चालू होत्या. अशा गोष्टी चालू असताना त्यामध्ये एका भाच्याची एंट्री होते. बहिणी सांगते की दादा, माझ्या मुलाला काही काम नाही, तुझे हातभार लागेल आणि तो माझा भाचा आहे, तो तुझ्याकडे राहू दे काही दिवस, त्यालाही चांगलं वळण लागेल, काहीतरी काम करेल, अशा पद्धतीने सांगतो. आता या दोघाला मुलगा नव्हता, या पती पत्नीला काही मुलगा नव्हता, लहान बाळ नव्हतं. त्या कारणाने त्याला सुद्धा वाटलं होतं की बा आता कुठेतरी आपला भाचा येत आहे आणि आपल्याला सुद्धा कुठेतरी हातभार लागेल, आपलाही कुठं फायदा होईल, अशा पद्धतीने त्याला वाटत होतं. त्यानंतर भाच्याची एंट्री झाली. भाचा सुद्धा काही ठिकाणी बाहेर कामाला जायचा, काम करून तो घरी यायचा आणि दुपारच्या टायमाला तो तसाच घरी आला. त्यानंतर त्याचं सुरुवातीपासूनच काही लक्षणं जे आहे ते चांगले नव्हते. ते त्या मामीकडे पाहून कुठेतरी आकर्षित व्हायचं, कारण तर जवान रक्त असल्या कारणाने ते कुठे ना कुठेतरी सळसळते. अशाच गोष्टी सळसळत असताना काहीतरी मनात त्याच्या भावना निर्माण झाल्या आणि त्या ठिकाणी त्या महिलेला, त्या मामीला ते कुठेतरी आकर्षणाच्या भावनेने त्या ठिकाणी पाहत होता. काहीतरी अबरचबर बोलायचा, काहीतरी टंट मारण्याचा प्रयत्न करायचा, काहीतरी गलिच्छ भाषेत बोलण्याचा प्रयत्न करायचा. तो चाकू होता, तो चाकू त्या मामीच्या गळ्यामध्ये घुसला, छातीमध्ये खुपसला आणि त्या ठिकाणी त्या मामीचा निधन झालं. परंतु आता याची मखरगळ आली होती पूर्णपणे. आता काय करावं काही समजत नव्हतं आणि याने स्वतःच्या हातावरती घाव करून घेतले, जेणेकरून चोरीचा जो आरोप आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. काहीतरी बाहेरचे आरोपी आले आणि त्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्या कारणाने मी कुठेतरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु मामीचा त्यांनी खून केला, अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून, त्या मुलाच्या माध्यमातून बनवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला. अशा ह्या गोष्टी काही निर्देश आल्या. त्यानंतर त्या ठिकाणी माझ्या डोक्यावर मार हाणण्यात आला होता. त्या ठिकाणी मी सुद्धा बेशुद्ध पडलो होतो असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. परंतु पोलीस हे खूप चाणक्य असतात आणि त्यांच्या माध्यमातून ते PM वगैरे झाल्यानंतर काही रिपोर्ट समोर आले होते, काही रेकॉर्डसुद्धा समोर आले होते, मोबाईलचे कॉल रेकॉर्ड असतील. त्यानंतर यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मी बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो, बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर मला काही समजलं नाही असं सांगत होता. परंतु बेशुद्ध पडण्याचा जो टाईम होता त्यांनी सांगितला होता आणि त्यानंतर जे काही टाईम आहे
त्यानंतर बेशुद्ध पडण्याचा ज्या टायमाला त्यांनी कॉल सांगितला होता त्याच टायमाला कॉल सुद्धा गेलेले होते, असं काही पोलिसांच्या ध्यानात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना नाशिक या ठिकाणी त्यांनी कारवाई सुरू करण्यात आली आणि जो खुनाचा सडा आहे ते कुठंतरी समोर आला आणि भाच्यानीच मामीचा खून केला असं काही निष्पन्न झालं होतं. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ज्या पद्धतीने मामी भाषाचं नातं असेल त्याला कुठेतरी तडा जाणं योग्य नाही. मी काही नात्याला कळंब फासण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु ज्या पद्धतीने ह्या सत्य घटना घडत आहे, ह्या कलियुगात काय जे घडत आहे ते आपल्यासमोर सतर्क होण्याकरता किंवा माहिती देण्याकरता हा व्हिडिओ बनवला होता. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.